दुःख वाटते का? मग एक काम करा, लगेच ते स्टेटस म्हणून ठेवू नका. आधी ते समजून घ्या. दुःखाचं मूळ काय? तर आपण सतत भूतकाळात जगतो. का झालं? का बरं मिस? किंवा भविष्यकाळाची भीती. आता पुढं काय? पण वर्तमानात जगणं हेच आपल्याला दुःखापासून दूर नेतं. म्हणूनच मी तुम्हाला एक साधी आणि सिद्ध पद्धत सांगणार आहे. सहजयोग ध्यान. पहिलं समजून घ्या, दुःख येतं कशामुळं? अपेक्षा, ताण, जुने विचार. आणि मग काय करावं? संत कबीर म्हणतात, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, तो दुःख में काहे को होय. काय सुंदर सांगितले. जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपोआप अंतर्मुख होतो. काहीतरी शोधायला लागतो, समाधान, शांती. पण जेव्हा आयुष्यात सर्व काही ठीक आहे तेव्हा आपण स्वतःकडे पाहणंच थांबवतो, बाहेरच्या गोष्टीमध्ये हरवतो. जेव्हा दुःख वाटतं तेव्हा त्याच्याशी लढू नका, त्याच्याकडे बघा. सहजयोग ध्यानात फक्त 10 मिनिटं स्वतःशी जोडा. तुमच्या आतमधली असलेली शांतीची शक्ती तुम्हाला पुन्हा आनंदी करेल. मन शांत झालं की बाहेरील सगळी काही फुलांच्या सुवासासारखं वाटतं, ताजं आणि मन उल्हासित करणारं.